नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुमचं माझे YouTube चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट सर मनापासून स्वागत करतो. या चॅनलवर मी राज्यसेवेच्या जीएसटीचे पेपर आहे, पेपर 1 पूर्व परीक्षेचे, त्या पेपरचं अनालिसिस घेऊन येत आहे. तर आतापर्यंत आपण 3 पेपरचं अनालिसिस केलेलं आहे, 2022, 2023 आणि 2024. तर ह्या पेपरमध्ये, या सिरीजमध्ये आपण 2021 या पेपरचं अनालिसिस करणार आहोत. तर याच्या अगोदर 3 व्हिडिओ आपण या YouTube चॅनलवर फ्युचर ब्युरोक्रॅट सर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम या चॅनलला व्हिजिट करत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा, जेणेकरून जसे नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटेल. तर चला तर आपण अनालिसिसला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रासह नव महाराष्ट्र निर्माण झाला, त्यावेळी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे व तालुके असा क्रम विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे, महाराष्ट्रात त्यावेळेस 26 जिल्हे होते आणि 229 तालुके होते, म्हणजे ए व डी. पण इथे ऑप्शन कसं दिलं मित्रांनो, फक्त एकच आहे, जिथे ए व डी आहे तो ऑप्शन क्रमांक 3. देताना डी व ए दिले. जर अनुक्रमे वगैरे असं त्यांनी कुठे म्हणलेलं नाही, त्याच्यामुळे ऑप्शन बरोबर ठरतो. जर पण परीक्षेत त्यांनी जर अनुक्रमे असं विचारलं असतं, जर ऑप्शन पुढे मागे केला असता, तर मग आपली कुठेतरी गफलत झाली असते. त्याच्यामुळे प्रश्न वाचताना सुद्धा एकदम व्यवस्थितरित्या वाचायचा आहे. आणि एकदम सोपा प्रश्न म्हणून मी याला एकदम फॅक्च्युअल प्रश्न. आज आता महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत, किती तालुके आहेत, किती महानगरपालिका आहेत, किती नगरपंचायत आहेत, तर अशा प्रकारची थोडीशी फॅक्च्युअल माहिती तुम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याजवळ कलेक्ट करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न मित्रांनो ऍक्च्युली आयोगाने कॅन्सल केलेला आहे. आणि सोबतच पुढचा प्रश्न आहे, अण्णाभाऊ साठे यांच्यावर विचारला होता, तर हाही प्रश्न कॅन्सल झालेला आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 बातल केलेले आहेत आयोगाने. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी किंवा कोणते वाक्य बरोबर आहे हे विचारलेलं आहे. पहिलं वाक्य, एम एन रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. आणि दुसरं वाक्य, एम एन रॉय रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते. तर दोन्ही तर बरोबर असणार नाहीत आणि दोन्ही चूक असणार नाही. ते दोन्ही चूक असू शकते, पण दोन्ही चूक बरोबर असणार नाही. पण या इथे तशी परिस्थिती नाही मित्रांनो. इथे दुसरं वाक्य हे बरोबर आहे, ते रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते. तर आपलं उत्तर आहे दुसरे वाक्य बरोबर. आपण जेव्हा आपण भारतीय संविधान निर्मितीचे घटक जेव्हा असतो, त्यावेळेस जर संविधान सभा असावी असं पहिलं प्रतिपादन कोणी केलं होतं, तर एम एन रॉय यांचं नाव आपण अग्रणीनं घेतो. बरोबर आहे. तर एम एन रॉय यांच्याविषयी सुद्धा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही थोडीफार माहिती कलेक्ट करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, इंडिया फॉर इंडिपेंडन्स लीग, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग, माफ करा, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग ची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. तर याचं उत्तर आहे, जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. तर आता जो नेहरू रिपोर्ट आला होता, नेहरू रिपोर्ट मध्ये आपण काय म्हणतो, डॉमिनियन म्हणजे वसाहतवादाचे स्वातंत्र्य, वसाहतवादाचे स्वातंत्र्य किंवा वसाहतीचे स्वातंत्र्य ही त्यांनी मागणी केली होती. पण जो तरुण वर्ग होता मित्रांनो, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि श्रीनिवास अय्यंगार, तर यांना ती गोष्ट पटली नाही. तर त्यांनी इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना केलेली आहे. तर 1928 मध्ये या लीगची स्थापना झाली. आणि अजून एक व्यक्ती होती श्रीनिवास अय्यंगार नावाची, ही अध्यक्ष होती, या लीगचे अध्यक्ष होते. सेम अशाच नावाची एक थोडीशी दुसरी लीग आहे जी थोडी कन्फ्युज करू शकते, इंडिया इंडिपेंडन्स लीग, नाव मी इथे लिहितो, इंडियन इंडिपेंडन्स इंडिया इंडिपेंडन्स लीग ची स्थापना झाली होती 1942 ला. आणि ची स्थापना कोणी केली होती, रासबिहारी बोस यांनी. तर तुम्हाला हे दोन नावं थोडीशी कन्फ्युज आहेत. एक आहे इंडिया इंडिपेंडन्स लीग आणि आहे इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग. तर हे दोन नाव लक्षात ठेवायचे. ही जी स्थापना 1928 ला झाली होती, श्रीनिवास अय्यंगार, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी स्थापना केली होती. श्रीनिवास अय्यंगार हे जे अध्यक्ष होते. आणि इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना 1942 रोजी रासबिहारी बोस यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील समाज सुधारक आणि त्यांचे साहित्य यांचा जोडा लावा असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला इथले म्हणजे सगळेच नाव हे आपल्या परिचयातले. तर तुम्ही याच्यावर कुठले एक्झाम असेल तर हे कुठे ना कुठे नाव पाहायला भेटलेलं आहे. तर सगळ्यात फेमस व्यक्ती म्हणतो हे दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांनी मराठी भाषेचा व्याकरणावरचा पहिला शास्त्रशुद्ध ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हणतो, दादोबा पांडुरंग तरखडकरांना. तर त्यांनी धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आता ब चं 2 मला फक्त एकाच ठिकाणी भेटून जाते. तर मला माझं उत्तर या ठिकाणी भेटलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या प्रश्नावर त्यांचं साहित्य आहे. गोपाळ हरी देशमुख यांनी जातीवाद
किंवा जातीभेद यांच्यावर कार्य केले आणि महात्मा फुले यांनी इशारा हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर जे विठ्ठलरामजी शिंदे आहेत यांनी डिप्रेस क्लासेस मिशन नावाची एक संस्था स्थापन केलेली होती अस्पृश्यांच्या प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. कुठली? तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन नावाची संस्था विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्थापन केलेली होती. सोबतच आता महात्मा ज्योतिराव फुले यांचं आपण साहित्य पाहणार आहोत, कारण त्यांची ग्रंथसंपदा हे खूप मोठी आहे. तर त्यांचे मी ते काही नाव लिहितो. तर त्यांचा इशारा तर हे होतच इशारा, कारण याच प्रश्नात पुढे एक प्रश्न आलेला आहे ज्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे त्याचं उत्तर निघतात आणि तिथे फाइंड द ऑड मॅन आउट टाइप मध्ये हा प्रश्न आलेला आहे. पहिला इशारा, त्यानंतर गुलामगिरी, शेतकऱ्याची आसूड, त्याच्यानंतर ब्राह्मणांचे कसब, सत्सार धर्म, त्याच्यानंतर अस्पृश्यांची कैफियत, आणि शेवटचा आहे सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म. तर ही तेवढी त्यांची ग्रंथसंपदा आहे ज्योतिराव फुले यांची. आणि त्यांनी 1869 मध्ये एक पोवाडा लिहिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना पोवाडा लिहिला होता आणि या पोवाड्यामध्ये ते स्वतःचा उल्लेख म्हणजे स्वतःला कुळवाडी भूषण म्हणून स्वतःचा उल्लेख करतात. ते काय म्हणून करतात? कुळवाडी भूषण म्हणून स्वतःचा उल्लेख करून घेतात. तर आपल्याला या गोष्टी माहित असायला हव्यात, कारण एक पुढेच प्रश्न आहे, तुम्ही लगेच दाखवून देईल जर पुढे असेल तर त्यांची ही एवढी ग्रंथसंपदा तर तुम्हाला माहिती झाली. नंतर गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी म्हणून ओळखतो. लोकहितवादी यांची शतपत्रे ही खूप फेमस आहेत. शतपत्रे ज्यांची संख्या आहे टोटल 108, त्यांना आपण शतपत्रेच म्हणतो. जर परीक्षेत प्रश्न आला शतपत्रे कोणाचे आहे तर लोकहितवादी हे नाव येईल किंवा गोपाळ हरी देशमुख नाव येईल. तर शतपत्रे ही प्रभाकर नावाच्या वृत्तपत्रामधून प्रसारित होत. प्रभाकर नावाचं वृत्तपत्र होतं आणि हे वृत्तपत्र होतं बघा भाऊ महाजन यांचे. गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी म्हणतो. लोकहितवादी यांची शतपत्रे होते ज्यांची संख्या टोटल होती 108. ती प्रभाकर या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत होती आणि हे प्रभाकर वृत्तपत्र भाऊ महाजन यांचं होतं. तर तिथे कन्फ्युज करून घेऊ नका. विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन केले. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी धर्मविवेचन हे ग्रंथ लिहिले. आता दादोबा पांडुरंग तर्खडकरांचा संबंध हा परमहंस सभा आणि मानव धर्म सभा या 2 सभांसोबत आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. जोड्या लावा हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. स्वातंत्र्यानंतरचे आयोग आणि त्यांचे वर्ष हा सिंपल एकदम प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वात पहिलं स्वातंत्र्य भेटल्यानंतर राधाकृष्ण आयोगाला होता 1949चा. त्याच्यानंतर मुदलियार आयोग 1952चा आहे. NCERTची स्थापना आहे 1961 आणि कोठारी आयोग आहे 1964चा. तर हे जशाला तसंच अ ब क ड हीच जोडी लागलेली आहे. तर याच पर्याय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हे माझं उत्तर आहे. 2024ला कोठारी आयोगावर प्रश्न आहे. थोडा डिटेलमध्ये प्रश्न विचारला होता, मल्टी स्टेटमेंट प्रश्न विचारलेला आहे आणि तीच याच्यातली थीम कुठे ना कुठे ती पुढे कंटिन्यू होते. तर करंटमध्ये आपल्याकडे 3 लँग्वेज फॉर्म्युला चालू आहे. तर 3 लँग्वेज फॉर्म्युला पहिला कोणत्या कमिशनने वगैरे दिला होता का? तर कोठारी कमिशनने सुद्धा 3 लँग्वेज फॉर्म्युलाची तरतूद केलेली होती त्यांच्या शिफारशीमध्ये. आणि सध्या जी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्यामध्ये सुद्धा 3 लँग्वेज फॉर्म्युला विषयी तरतूद आहे. तर याच्यामध्ये जे वर्गिक आणि कोठारी कमिशनने ना जी वर्ग रचना दिली होती ना ती 10 20+2+3 अशा प्रकारची त्यांची रचना होती. तर या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तीच रचना आहे 5+3+3+4. तर सरळ प्रश्न असा विचारू टाकेल की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वर्गाची रचना कशा प्रकारे करण्यात येणार आहे. तर 5वी पर्यंतचे वर्ग पूर्व प्राथमिक त्याच्यानंतर माध्यमिक त्याच्यानंतर उच्च माध्यमिक आणि 11वी आणि 12वी. तर अशा प्रकारचे 5-3-3-4 ही रचना आहे. तर तुम्ही सोबतच ही न्यू एज्युकेशन पॉलिसी इन डिटेल मध्ये बघून चला. आणि याचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष हे तुम्हाला कमेंट करायचं आहे.
बरोबर, त्यांच्यावर सुद्धा प्रश्न येण्याची खूप दाट शक्यता आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्याला हा प्रश्न आहे मित्रांनो. एकीकडे त्यांनी व्यक्तिमत्व दिलेत आणि दुसरीकडे त्यांनी केलेलं कार्य दिलेलं आहे. तर याच्यामधली ही जी जोडी आहे ना, श्रीपतराव शिंदे आणि विजय मराठा, ही फार फेमस जोडी आहे मित्रांनो. आणि ही रिपीटेड थीम आहे. याच्यावर मेन्स 2021 ला प्रश्न आलेला आहे वाटते. मेन्स 2021 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. 21 किंवा 22 ला आपण जेव्हा मेन्स अनालिसिस करू तेव्हा पाहू हा प्रश्न. तर मला माझं डीचं उत्तर 4 ऑप्शन क्रमांक 1 मध्येच आहे. तर मोस्ट ऑफ द उत्तर हे फक्त एका जोडून सुटतात. पण जर बाय चान्स आपलं लक खराब असेल तर असे प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला थोडेसे अवघड जाऊ शकते परीक्षेमध्ये. त्यावेळेस आपला अभ्यास असणं हे फार महत्वाचं आहे. तर मला माझं उत्तर भेटलेलं आहे. इथे ऑप्शन क्रमांक 1, 2, 3 आणि 4 जसेच उत्तर दिलेले आहे. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही व्यक्तिमत्व, त्यांचे पेपर किंवा त्यांनी भूषवलेली पदस्थान वगैरे किंवा त्यांना भेटलेले पुरस्कार वगैरे परीक्षेसाठी फार महत्वाचे बनून जातात. तर हा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामधून प्रश्न होता. विठ्ठलरामजी शिंदे यांनी काय केले, अध्यक्ष होते कुठले, वाळवे तालुका परिषद. आता याच्यातूनच पुढच्या परीक्षेसाठी फक्त सिंगल लाईनर प्रश्न सुद्धा येऊ शकते की खालीलपैकी कोण हे वाळवे तालुका व शेतकरी परिषद बोरगाव या परिषदेचे अध्यक्ष होते. तर यावेळेस उत्तर काय असेल, विठ्ठलरामजी शिंदे. सेम तसंच असेल, मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्ष चौथे अधिवेशन यांचे अध्यक्ष कोणी भूषवले होते, तर खासे साहेब पवार यांनी भूषवले. आणि दिनकरराव जवळकरांचं साप्ताहिक होतं, त्याचं नाव होतं तेज. तर सिंपल पुढच्या वेळेस प्रश्न झाला की तेज साप्ताहिक हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचं होतं, तर दिनकरराव जवळकर हे त्याचं उत्तर असेल. तर अशा प्रकारचे आपल्याला माहिती सुद्धा कलेक्ट करत जायचं. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा मित्रांनो आयोगाने कॅन्सल केलाय. म्हणजे 9 पैकी 3 प्रश्न तर कॅन्सल झाले, फक्त 6 प्रश्न आता पण आपण सॉल्व्ह केलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न थोडासा मी डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये डिफिकल्टच म्हणून मी याला थोडासा म्हणण्यापेक्षा, कारण आपल्याला फक्त मोस्ट ऑफ द टाइम फक्त एकच माहित असतं की गुलबदन बेगम यांनी हुमायूननामा हा ग्रंथ लिहिलेला आहे. पण ऍक्च्युली इथे 2, 3 आहे आणि इथे 2 आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 हे आपण एलिमेंट करू शकतो. पण येणारे पुढचे ऑप्शन सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट होऊ शकतो, कारण गुलबदन बेगम ही खूप फेमस आहे. पण हे सलीमा सुलताना, जहां आरा बेगम आणि झेबुनिसा यांच्याविषयी तेवढी माहिती नाही. पण ही झेबुनिसा जी आहे ना, ती औरंगजेबाची मुलगी होती असं म्हणतात आणि ती सुलेखनात तरबेज होती. म्हणजे कॅलिग्राफी तिची खूप एक्सपर्ट होती. त्याच्याविषयी थोडंफार आपल्याला वाचायला भेटतं. आणि जहान आरा आणि रोशन आरा आणि रोशन आरा या दोघी शहाजहाच्या मुली होत्या. शहाजहानच्या मुली होत्या. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. आता ही जहां आरा बेगम हिचं कार्य आहे ते फारसीमध्ये कविता जहां आरा बेगमचं जे कार्य आहे ती उच्च शिक्षित होती. आणि जी सलीमा सुलतान आहे ती फारसीमध्ये लेखन कविता करत होती. त्याचा पर्याय क्रमांक 3 हे माझं उत्तर आहे. सेम तुम्हाला मध्ययुगीन इतिहासामध्ये तुझुक ए बाबरी, हुमायूननामा, अकबरनामा, शहानामा किंवा पातशाहनामा, तर हे ग्रंथ कोणी लिहिले हे सुद्धा परीक्षा करायचे. कारण त्यांनी 2022च्या परीक्षेमध्ये तहकीक ए हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर होतं अल बेरुनी. तिथे दुसरा एक ऑप्शन होता रियल्ला हा ग्रंथ कोणी लिहिला, तिथे आपण डिस्कस केलेला आहे. तर त्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्ही हे बघू शकता. ज्याचं उत्तर होतं इब्न बतुता. इब्न बतुताने रियल्ला हा ग्रंथ लिहिला आणि त्याने प्रश्न विचारला होता की अब्दुल रज्जाक या व्यक्तीने कोणता ग्रंथ लिहिला, म्हणजे तहकीक ए हिंद हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिला, तर त्याचं उत्तर होतं अब्दुल रज्जाक. तुम्हाला आर्ट अँड कल्चर जो आता नवीन सेक्शन मेन्स साठी पण येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करून जायचं आहे. कारण इथून पुढे जे रिटर्न एक्झाम म्हणजे मेन्स एक्झाम आहे ते रिटर्न फॉर्म मध्ये होणार आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचे साहित्य सुद्धा तुम्हाला तयार करून जायचं आहे परीक्षेसाठी. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी विसंगत जोडी होता. हा तोच प्रश्न मी तुम्हाला म्हणलं होतं की फाइंड द ऑड मॅन आउट करायचा आहे. तर इथे विठोबाची शिकवण, शेखजी प्रताप आणि कुलकर्णी लीलामृत हे ग्रंथ दिलेले आहेत. आता आपण बघितले शेतकऱ्याचे आसूड हे ग्रंथ आपण महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. फुले यांचे हे रचना होती. पण हे जे बाकी शिकवण आहेत ना, विठोबांची शिकवण, शेठजी प्रताप आणि लीलामृत कुलकर्णी हे मुकुंदराव पाटील यांचे हे ग्रंथ संपदा आहे. 1900 हे व्यक्ती जे आहे ना 1910 ते 1930 या काळात ब्राह्मणेतर चळवळीचे जे वृत्तपत्र होतं दिनपत्र त्याचे संपादक होते. दिनमित्राचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. तर हे 3
जी ग्रंथसंपदा आहे ती यांची आहे, हे शेतकऱ्यांचे असूड आहे ते फुलेच आहे. कारण आपण इथेच बघितलेलं आहे, तर इथे आपण बघितले बघा, शेतकऱ्याच्या असूड मी इथे लिहिलेलं सुद्धा आहे. ब्राह्मणांचे कसब, सत्सार धर्म, अस्पृश्यांची कैफियत, सार्वजनिक सत्यधर्म आणि 1869चा पोवाडा, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला कुळवाडी भूषण म्हणून उल्लेख केलेला आहे. तर अशा प्रकारचा एकच प्रश्न आपल्याला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करायला सुद्धा मदत करतो. त्याच पेपरमध्ये सुद्धा आपण आपलं फक्त फुल माइंड कॉन्सन्ट्रेट करून पेपर सॉल्व्ह करायचा आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट या कायद्याचे स्वागत केले. कारण कोणत्या कारणाने स्वागत केले असेल तर खाली दिलं आहे, या कायद्याने सावकारापासून शेतकऱ्यांचे संरक्षण होणार होते आणि दुसरं, या कायद्याने शेतकऱ्यांचे कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती. तर याचं उत्तर आहे फक्त म्हणजे हे बरोबर आपल्याला सांगितलेलं आहे. तर मुक्तता तर होणार नव्हती मित्रांनो, हा, पण सावकारांचा जो जात होता त्याच्यामधून शेतकऱ्यांचे संरक्षण नक्कीच होणार होते. ऍक्च्युअली झालं काय होतं, 1875 मध्ये शेतकरी उठाव झाले होते महाराष्ट्रात, शेतकरी उठाव झालेले होते. तर याच्यासाठी 1878 मध्ये एक कमिशन होतं आणि या कमिशनने शिकवलेल्या शिफारशीनुसार 1879 मध्ये हा कायदा करण्यात आला. डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा करण्यात आला आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं संरक्षण करण्याविषयी काही तरतुदी होत्या, पण त्याची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती असं कुठेही त्याच्यामध्ये तरतूद नाही मित्रांनो. त्याचं उत्तर आहे फक्त बरोबर. आणि हा सेम प्रश्न त्याने UPSC CDS, ज्याला कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची जी एक्झाम होती 2019 मध्ये त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. UPSC CDSच्या 2019 मध्ये प्रश्न आलेला आहे. तर म्हणजेच UPSCचे काही प्रश्न आपल्या एक्झाम मध्ये रिपीट होत नाही तशाची काही गोष्ट नाही. पुढचा आहे स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा, या संस्थेच्या प्रमुखपदी खालीपैकी कोण विराजमान होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, लोकमान्य टिळक ही व्यक्ती विराजमान होती. ही जी सभा आहे ती 1905 मध्ये आपण स्वदेशी मुवमेंट केली होती त्याच्यामध्येच केलं होतं. कारण आपण जेव्हा बघा तर गांधीचा रोल हा 1915च्या नंतर आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्वदेशीसाठी म्हणजे तेवढं काम नाही तो केलेलं, तर स्वदेशीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं होतं लोकमान्य टिळक यांनी. ऍक्च्युली हे जे आहे ना, हे न्यूज PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मध्ये याच्यावर एक आर्टिकल आलेलं होतं, त्याच्यामधून हा प्रश्न घेतलेला असावा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न मी म्हणेल अत्यंत गुंतागुंतीचा किंवा किचकट स्वरूपाचा म्हणेल. जर तुम्हाला माहित नसेल ना तर अशा प्रकारचे प्रश्न नक्की विनाकारण सोडू नका मित्रांनो, कारण आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि निगेटिव्ह पेनल्टी भेटत असते. निगेटिव्ह मार्किंग आहे परीक्षेमध्ये, जरी 1/4 निगेटिव्ह मार्किंग असले तरी आपले हक्काचे मार्क जाणार. कारण हा प्रश्न कसा विचारला बघा, महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेली कैदी आणि त्यांची राहण्याच्या ठिकाणी, म्हणजे फारच एकदम इन डिटेल मध्ये हा प्रश्न आहे. तर अशा प्रश्नाला सॉल्व्ह न केलेलंच बरं. म्हणजे आपल्याला अनालिसिस म्हणून असं येते की कुठले प्रश्न सॉल्व्ह करावे आणि कुठले प्रश्न सॉल्व्ह करू नये, हा सुद्धा याचं सुद्धा आकलन आपल्याला PYQचं जे आपण अनालिसिस करतो त्याच्यामधून होते. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. तर अधुरिया हे खानदेशांमधून गेले होते. त्याच्यानंतर पांडू भोरजी हे नगरचे होते. धर्मा सुभान ही व्यक्ती खानदेश यावलची होती आणि धोंडी बिरबल ही व्यक्ती नाशिक इथून गेलेली होती. तर असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आपण हे केलेला आहे प्रश्न, पण हा प्रश्न मिळेल जर तुम्हाला खरंच माहित नसला मित्रांनो कुठली रिस्क घेऊन सोडू नका, कारण दुसरे प्रश्न सॉल्व्ह करा, कारण आपल्या हक्काचे मार्क जातात. एक मार्क आपण जो भेटवलाय तो मार्क आपला जातो. पुढचा प्रश्न आहे 18 नोव्हेंबर 1899 रोजी दीनशा यांनी दादाबाई नौरोजी यांना एक पत्र लिहिलं आणि याच्यातून काँग्रेसच्या अपायन्स यांची मीमांसा केलेली आहे. तर याच्यामध्ये त्यांनी कुठले कुठले गोष्टी सांगितल्या होत्या ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यांनी काय काय लिहिलं होतं या पत्रामध्ये ते ओळखायचं आहे. काँग्रेसचे कार्य सतत नसलणे हे याच्यामुळे होतं. नेत्यांनी फावल्या वेळेत उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहिजे, म्हणजे फुल टाइम कोणी हे पॉलिटिक्स करत नव्हतं मित्रांनो. फक्त वर्षातून एकदा कुठेतरी अधिवेशन जमा होणार तिथं फक्त जायचं आणि ज्या अधिवेशनाची चर्चा घडेल फक्त तिच्यावरच लक्ष करायचं. म्हणजे वर्षभर कुठलीही जनजागृती किंवा भारत दौरे असे फार गतीने त्यावेळेस होत नव्हते. आपण केवळ भुंकतो, चावा घेत नाही, हे सुद्धा त्यांनी म्हणलेलं आहे. त्यांनी म्हणलं क्रांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे. आता हे बघा, क्रांतीचा मार्गच एक्स्ट्रीम स्टेटमेंट करून टाकले. द ओनली वे टू फॉलो इज रिव्होल्युशनरी वे. तर हे चुकीचं आहे. ऍक्च्युअली बघितलं आपण दीनशा आणि दादाबाई नौरोजी हे दोघेही नेते ना मवाळ होते, मवाळ नेते होते. तर त्यांनी कधीच क्रांतीचा मार्ग अवलंबला असता. देअरफॉर त्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला. क्रांतीचा मार्ग नाकारला. आपल्याला माहित आहे 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली. तिथून 1905 पर्यंत मवाळ युग होतं. त्याच्यानंतर 1920 पर्यंत जहाज युग होता. हे जहाज युग हे थोडंफार क्रांतिकारी होते, पण मवाळ हे एकदम त्यांच्या
नावातच आहे बघा, हे मवाळ होते, एकदम लिबरल म्हणजे एकदम सॉफ्ट पद्धतीने कार्य करणार. तर यांच्या 3 P's खूप फेमस आहेत बघा. 3 P's कुठल्या कुठल्या आहेत? तर प्रेयर करणे, प्रेयर, त्याच्यानंतर पिटिशन आणि प्रोटेस्ट. तर ह्या 3 गोष्टी म्हणजे प्रार्थना करायच्या, पत्रव्यवहार करायचा आणि निदर्शन करायची, फक्त हेच करायचं. कारण त्यांना वाटत होतं जर आपण थोडंफार अग्रेसिव्ह रूप घेतलं तर ब्रिटिश ही जी काँग्रेस नावाची जी संस्था आपण स्थापन केली, राष्ट्रीय सभा जिला म्हणतो आपण, तर तिच्यावर ते बंधनं टाकू शकतील किंवा तिच्यावर बंदी आणू शकतील. त्याच्यामुळे ते मवाळ मार्गाचाच अवलंब करतोय. तर इतर मवाळ नेते कोणते आहेत मित्रांनो? फिरोजशाह मेहता, फिरोजशाह मेहता, त्याच्यानंतर आहे WC म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी, त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि गोपाळकृष्ण गोखले. तर ह्या काही मवाळ व्यक्ती आहेत ज्या काँग्रेसमध्ये कार्यरत होते. तर WC बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. तर यांच्या क्रांतीचा मार्ग त्यांनी नाकारलाच आहे, कारण हे मवाळ होते. मवाळ युग बघितलं आपण 1885 स्थापनेपासून 1905 पर्यंत, 1905 ते 1920 झालं होतं. त्याच्यामध्ये आपण लाल बाल पाळ हे तिघ व्यक्ती फार महत्वाचे. त्याच्यानंतर यांचे 3 P's. तर मवाळांची कार्य करण्याची पद्धत कशी होती? तर 3 P's नुसार होती. प्रेयर म्हणजे प्रार्थना करायची ब्रिटिश सरकारकडे, नंतर पेटिशन लिहायची म्हणजे पत्र किंवा अर्ज करायची, आणि प्रोटेस्ट किंवा निदर्शनं करायची. असे एवढंच होता. पुढचा प्रश्न आहे, आता भूगोलाचे प्रश्न इथून काय सुरुवात आहे मित्रांनो. समुद्र किनाऱ्यावरील लाटाच्या अपक्षरण, प्रश्न वाचताना व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे. अपक्षरण कार्य म्हणजे इंग्लिशमध्ये वाचायचे इरोजनमुळे, वेव्ह इरोजनमुळे खालील कोणते भूरूपे निर्माण होतात असं म्हणलेलं आहे. जर आपण बघितलं तर अपक्षरामध्ये काय काय तयार होतात? समुद्र कडा तयार होतात, आखात तयार होतात, समुद्र किनाऱ्यावरील गुहा तयार होतात, समुद्र तटीय स्तंभ तयार होतात, समुद्र कडा इथे आहे, तरंग निर्मित चबुतरा हाही तयार होतो. पण हे जे वाळूचे दांडे जे आहेत, वाळूचे दांडे ज्याला आपण इंग्लिशमध्ये बीच म्हणतो, तर इंग्लिशमध्ये थोडंफार कळत नसेल ना, तर सँडबार्स किंवा बीच म्हणतो आपण, पुळण आणि लगून ज्याला आपण खाजन सरोवर म्हणतो. तर हे ना डिपॉझिशनमुळे तयार होतं, संचयनामुळे तयार होतं. संचयनामुळे तयार होतं. त्याच्यामुळे खाजन, वाळूचे दांडे आणि खाजन हे डिपॉझिशन जे गोल केलेत ना ते संचयनामुळे तयार होतात. बाकी जे समुद्र तटीय स्तंभ, समुद्रकडा आणि आखात हे इरोजनमुळे निर्माण होणारे आहेत. पण खाजन, वाळूचे दांडे आणि पुळण हे डिपॉझिशन, त्यालाच आपण संचयनामुळे तयार होणार आहे. तर आपलं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 1. तर परीक्षेसाठी भूरूपे हा एक सेपरेट टॉपिक आहे. जेव्हा तुम्ही भौतिक भूगोलाचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला भूरूपे एकदम व्यवस्थितरित्या करून घ्यायचे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीपैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले आहे? म्हणजे अशा गट निवडायचा आहे ज्याच्यावर जी शहरे स्वर्णिम चतुर्भुज या मार्गावर आहेत, म्हणजे गोल्डन क्वाड्रिलॅटरलवर हा प्रश्न आहे. तर त्याच्यावर कुठली कुठली शहर आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बेंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा ही शहरे आहेत. याच्यासोबतच अन्य शहरे आहेत, पण याच्या अगोदर आपण त्याची इमेज पाहूया. तर इथे तो मॅप आहे मित्रांनो, आपण पाहू शकतो आता गोल्डन क्वाड्रिलॅटर हा जो लाल याच्यावर दाखवलाय तो गोल्डन क्वाड्रिलॅटर आहे. तर त्याच्यावरचे शहर आपले बघायचे, तर इथे बेंगलुरू आहे, त्याच्यानंतर चेन्नई आहे, त्याच्यानंतर कोलकाता आहे आणि त्याच्यानंतर इथे आग्रा सुद्धा दिले. तर सोबत त्याच्यावर कुठले आहे? मुंबई आहे, सुरत आहे, वडोदरा आहे, अहमदाबाद आहे, उदयपूर आहे, इथे भुवनेश्वर आहे, विशाखापट्टणम आहे, विजयवाडा आहे, वाराणसी आहे, अलाहाबाद आहे, आणि तर ही अशा प्रकारची शहर आहे. तर पुढच्या परीक्षेसाठी तुम्ही हा जो आहे ब्ल्यू कलरचा कॉरिडॉर पोरबंदर पासून सुरू होतो आसाममध्ये सिलचर पर्यंत जातो. इथे खाली लिहिलं आहे जो आहे ईस्ट वेस्ट कॉरिडॉर, याच्यावरचे सिटी सुद्धा बघून द्यायचे. आणि सोबतच जो जम्मू पासून सुरू होतो श्रीनगर पासून सुरू होतं आणि खाली दक्षिणेत कन्याकुमारी इथे संपतो. तर आहे नॉर्थ साऊथ कॉरिडॉर आणि ईस्ट वेस्ट कॉरिडॉर. तर याच्यावरच्या सिटीज यांची लांबी किती आहे आणि यांच्यावरची मेजर
सिटीज कोणते कोणते आहेत, शहर कोणते आहेत हे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी करून जायचे आहेत. तर आता पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. हा जोडायला म्हणून आलेला प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे, इकडे सहारा वाळवंट आणि तिथे वाऱ्याचे नाव म्हणजे कोणत्या वाळवंटात कोणती वारे वाहतात हे आपल्याला सांगायचं आहे. तर सहारा या वाळवंटामधून खासमीन ही वारे वाहतात. आल्प्स पर्वतामधून फॉन वारे वाहतात. आपल्या सर्वांना माहिती आहे फॉन हे खूप फेमस वारे. आल्प्समधून फॉन वाहतात. D चं 1 आणि अ चं 4 माझं उत्तर मला भेटलेलं आहे. सोबतच ग्रीसमधून सिरोको ही वारे वाहतात. तर इराणमधून सेम्यून ही वारे सुद्धा वाहतात. याची सुद्धा मी एक इमेज तुम्हाला दाखवून देतो रिजन आणि वाऱ्यांचा. तर आपण 2 मिनिटात इमेज इथे पाहू. तर आपण इथे बघू शकतो इमेज आपण इथे आणलेली आहे. ही काही इकडे वारे आहेत आणि त्यांची वेगवेगळी ठिकाण आहे. तर चिनूक कुठून जातात महत्वाची वारे मी अंडरलाईन करतो. चिनूक आहे, सिरोको आहे. सिरोको कुठून जातो, त्याच्यानंतर हा सॅन्टाना विंड खूप महत्वाचे. त्यावेळेस कॅलिफोर्नियामध्ये आग वगैरे लागली होती त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मिस्र, लॅव्हेंडर्स आणि फॉन. आता फॉन बघा कुठून दिलाय तर हे युरोपमधून जातो. आल्प्स पर्वतामधून ते दिलेला आहे. त्याच्यानंतर सिरोको हा कुठून जातो ते सुद्धा दिलेला आहे. तर अशा प्रकारचे वारे असतात आणि त्यांचे कोणत्या प्रदेशातून जातात, ते कोल्ड आहेत का हॉट आहेत ते सुद्धा आपल्याला हे करायचे आहेत. या ठिकाणी बघू शकता अजून एक इमेज आहे, जिला मी अजून झूम करतो. त्याच्यामध्ये आपण वारे बघू शकता. हे बोरा वेंट्स महत्वाचे, मिस्ट्रल, ब्लिझर्ड, लॅव्हेंडर, नॉर्वेस्टर, सॅन्टाना. त्याच्यानंतर खारबुरा, फॉन, सिरोको, खासमीन. तर हे सुद्धा वारे आहेत. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी व्यवस्थित करून द्यायचे आहेत. तर पुढचा प्रश्न कडे काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पंजल पर्वतरांग या श्रेणीमध्ये खाली कोणती पर्वत श्रेणी आढळते. याचं सरळ उत्तर आहे मित्रांनो झास्कर रांगे आढळते. जर आपण भारताचा विचार केला तर मी भारताचा मॅप काढायचा प्रयत्न करतोय. तर इथे काराकोरम, त्याच्यानंतर लडाख, झास्कर. तर हे हिमालय असा कंटिन्यू होत जातो इकडे. त्याच्यामधला जो हा भाग आहे त्याला आपण पीर पंजाल म्हणतो. ही काराकोरम, ही लडाख आणि ही झास्कर. आता इथे त्यांनी झास्कर दिली, लडाख पर्वत श्रेणी दिलेली नाही. आता हा ग्रेट हिमालय, त्याच्या खाली हा मध्य हिमालय आणि सर्वात खाली आहे शिवालिक. तर ही सगळ्यात खालची आहे शिवालिक, त्याच्यामुळे शिवालिक आपलं उत्तर असणार नाही. त्याच्यानंतर किर्थर माउंटेन हे सुद्धा नाही. पामीर नॉट ही इथे आहे पाकिस्तानमध्ये, जिथून वेगवेगळ्या माउंटेन्स अशा इकडे सोलेमान, झॅग्रोस, हिंदकुश. तर अशा वेगवेगळ्या नॉट निघतात. एक नॉट म्हणजे अशी ठिकाण जिथून खूप साऱ्या गोष्टी बाहेर पडतात. तर हे पण उपलब्ध उत्तर नाही. किर्थर पर्वतरांग हे पण सुद्धा पाकिस्तानमध्येच आहे. तर कार्य आहे किर्थर पर्वतरांग ती सुद्धा नाही. तर याचं उत्तर आहे झास्कर माउंटेन रेंज. जर मी इमेज असेल तर ती तुम्हाला दाखवून देतो 2 मिनिटं. तर इथे पाहू शकता मित्रांनो, आपण इथे थोडा अंडरलाईन करतो, मी झूम करतो. तर इथे काराकोरम ही रांग आहे, काराकोरम. त्याच्यानंतर इथे लडाख आहे, इथे झास्कर आहे, इथे पीर पंजाल आहे. तर ही NCERT मध्ये डायग्राम आहे. तर आपण बघितलं काराकोरमच्या लडाखमध्ये लडाख आणि झास्कर 2 रांग आहे. तर इथे ऑप्शन एकच आहे तिथे आपल्याला, तर त्याच्यामुळे आपलं उत्तर असेल झास्करी पर्वतरांग. पुढचा प्रश्न आपण पाहूया. जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश 2012. आता हा प्रश्न किती रॅन्डम आहे बघा मित्रांनो. 2021 हा पेपर देतोय आपण आणि 2012च्या नुसार त्यांनी घनता विचारले. तर असे प्रश्न हे विनाकारण ट्रॅप क्वेश्चन असतात जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवर जास्त भर देतात. तर असे प्रश्न सॉल्व्ह नका करू. जर तुमच्याकडे माहिती असेल तरच तुम्ही सॉल्व्ह करा, कारण अशा प्रश्न इलिमिनेशनला कारण कंट्री पण बघा ना, त्यांनी 6 दिलेत आणि असं नाही का कुठले इलिमिनेट होते, आपल्याला अरेंज करायचे. तर असे प्रश्न हे वेळखाऊ तर असतातच आणि सोबत चुकण्याची शक्यता खूप जास्त असते अशा प्रश्नामध्ये. तर अशा प्रकारचे प्रश्न प्लीज सॉल्व्ह न केलेले बरे मित्रांनो. तर याचं मी उत्तर देतो तुम्हाला इथे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पण परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला तर प्लीज ट्राय करा की अशा प्रकारच्या प्रश्नाला हात न लावता 1-2 प्रश्न मित्रांनो, काही काही प्रश्न असतात ना ते परीक्षेमध्ये सॉल्व्ह करायचेच नसतात. ते विनाकारण तुमचा वेळ खाण्यासाठी किंवा तुमचं मन विचलित करण्यासाठीच पेपर जो सेट करतो त्या व्यक्तीने हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले असतात. पुढचा प्रश्न आहे पर्वतांचे प्रकार, येथे पठारांचे प्रकार आणि पठाराचे उदाहरण याच्यावर हा प्रश्न आलेला आहे. तर पर्वतांतर्गत पठार म्हणजे पर्वत रांगाचे असतात, त्यांच्यामधले
मध्ये जे कुठे आहे पठार ते आहे, नंतर पर्वतप्रदेय म्हणजे पर्वताच्या पायथ्याशी असलेले पठार, ज्वालामुखीमुळे तयार झालेले पठार आणि हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेले पठार. जर तुम्ही फक्त एवढं जर माहिती असतं हे हिमनदीमुळे कुठले पठार तयार होते. डी, ग्रीनलँड हे एक आयलँड आहे आणि जे पूर्ण बर्फाने भरलेलं आहे, कारण हे कुठे आहे माहिती आहे, 66 डिग्रीच्या वर आहे, म्हणजे एकदम ध्रुवाजवळ हे आयलँड आहे असं म्हणू शकतो आपण. उत्तर ध्रुवाच्या जवळ हे आयलँड आहे 66 डिग्री, आणि त्याच्या वरच्या जे काय आपले अक्षवृत्त असतात तर तिथे हे 66 डिग्री अक्षवृत्तावर आहे. अक्षवृत्तावर हे आयलँड आहेत. तर बघू शकता आपण, जसं जवळ असेल तिथे ते बर्फाच्छादित असेल, त्याच्यामुळे हिमनदीमुळे तयार झालेले पठार असेल. तर ड चं उत्तर 3 इथे आहे आणि इथे आहे, त्याच्यामुळे माझा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 इलिमिनेट झालेला आहे. आणि पर्वतांतर्गत पठार म्हणजे माउंटेन्सच्या मध्ये इंटरमाउंट पठार, हे बलुचिस्तानचं पठार खूप फेमस आहे मित्रांनो. बलुचिस्तानचं पठार हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ओव्हरलॅप करते, तर हे बलुचिस्तानचं पठार सुद्धा खूप फेमस आहे. अ चं 4, तर इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. म्हणजे बघा, यावेळेस आपलं उत्तर सॉल्व्ह नाही होते. तर सेम तुम्हाला आता ज्वालामुखीमध्ये तयार झालेलं कुठलं पठार आहे ते सुद्धा माहित असणं गरजेचं होतं. आणि पर्वतप्रदेय पठार, तर ज्वालामुखीमध्ये तयार झालेलं पठार आहे कोलंबियाचे पठार, कोलंबिया. आणि पर्वतप्रदेय पठार आहे कोलोरॅडो. कोलोरॅडो नावाची एक रिव्हर आहे मित्रांनो, उत्तर अमेरिका खंडामधून ती नदी वाहते. तर तुम्हाला ते सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जेव्हा मॅप बेस क्वेश्चन किंवा फिजिकल जिओग्राफीचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो, तर त्यासाठी आपल्याला सोबत ॲटलास असणं खूप गरजेचं आहे. सोबत तुमच्या नोट्स, मॅपिंग, स्वतः तुम्ही जर काय केले डायग्राम वगैरे म्हणजे दाखवले, जसं की आता आपण जेव्हा स्थानिक वारे म्हणतो, लू कुठून वाहतात, स्टेनो कुठून वाहतात, जसं की हा प्रश्न विचारला होता 2 मिनिटाखालीच वाऱ्यावरचा प्रश्न आला होता. जर आपण हे मॅप काढून सॉल्व्ह केले असते तर ते कसे महत्वाचे ठरले असते. आता तुम्हाला इथे दाखवायचं असेल तर मी मॅपवाले पण डायग्राम दाखवले, पण खूप सारे डायग्राम झाले समोर, ते प्रश्न दाखवले नाही. हा तो आहे बघा. आता असं जर तुम्ही प्रिपरेशन केलं असतं, कुठल्या भागातून कुठले वारे वाहतात, हबब कुठे आहे, पंपेरो कुठे आहे, नॉर्टे, चिनोक, फॉन, मिस्टर लिवान, बुरान, ब्लॅकफिल्डर किंवा सदरली, तर असं तुम्ही मॅप काढून जर प्रश्न केला असता, सेम तशा प्रकारचे वारे कुठून वाहतात किंवा कुठले ग्रासलँड आहेत, तर अशा प्रकारचे जर प्रश्नाचं प्रिपरेशन तुम्ही करून गेला असतात परीक्षेसाठी, तर ते फार उपयोगी ठरते मित्रांनो. तर मॅथ बेस्ड क्वेश्चन मॅपिंग वगैरे करत चला, कारण आपल्या हातातून पण ते डायग्राम जाते, लक्षात राहायला पण खूप सोपे असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, हा करंट अफेअर्स मधून आलेला प्रश्न आहे मित्रांनो. त्यावर्षी हिंदोनमध्ये तेल शुद्धीकरण कारखाना न्यूज मध्ये होता, आसाममध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. तर त्याच्यावरचा प्रश्न आहे, हिंदोनमध्ये तेल शुद्धीकरण कारखाना हा रोमानिया या देशाच्या मदतीने उभारण्यात येणार आहे, बरोबर आहे. हा आसाममध्ये आहे, मी म्हणलं होतं 2 मिनिटाखाली आसाममध्ये होता. आणि कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जाणार आहे, हे सुद्धा वाक्य एकदम बरोबर आहे. तर याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासाठी काय होतं, पण करंटचे क्वेश्चन कसे येतात हे सुद्धा आपण म्हणजे बघू शकतो. आणि यावेळेस त्यांनी मधामधात करंटचे क्वेश्चन टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडातील काळाचा सर्वात जुना ते सर्वात नवीन असा क्रम लावायचा आहे. म्हणजे ओल्ड म्हणजे एकदम सुरुवातीपासून ते लेटेस्ट असं आपल्याला ओल्डेस्ट टू नेवेस्ट किंवा ओल्डेस्ट टू लेटेस्ट असा क्रम लावायचा आहे. तर सगळ्यात जुना आहे तो आहे कॅम्ब्रियन, सगळ्यात जुना आहे कॅम्ब्रियन. त्याच्यानंतर येतो कार्बनिफेरस, त्याच्यानंतर आहे पर्मियन, त्याच्यानंतर आहे ट्रियासिक, आणि सगळ्यात लेटेस्ट जो आहे तो क्वाटर्नरी हा पिरियड आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जर मी इमेज असेल तर ती तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो. तर ही इमेज आहे, तर आपण इथे बघू शकता. तर सगळ्यात जुना तर सगळ्यात नवीन, तर सगळ्यात पहिले इथे कॅम्ब्रियन आहे, त्याच्यानंतर ओर्डोविसियन, सिल्युरियन, डिओनियन, कार्बनिफेरस, पर्मियन. तर ह्या सिक्वेन्स, त्याच्यानंतर ट्रियासिक, जुरासिक, क्रिस्टाशियस, त्याच्यानंतर पॅलिओसिन, इओसिन, ऑलिगोसिन, मायोसिन, प्लिओसिन, प्लिस्टोसिन आणि होलोसिन. तर बघा इथे क्वाटर्नरी सगळ्यात लेटेस्ट वाला आहे, त्याने न्यूएस्ट विचारले, आणि सगळ्यात जुना आहे कॅम्ब्रियन. सी आणि डी, मला 2 मध्येच उत्तर भेटून गेलं असतं, सगळ्यात सुरुवातीला सी आणि शेवटी डी. तर ही एनसीईआरटी मधली डायग्राम आहे मित्रांनो. तुम्ही एनसीईआरटीचा जर पुस्तकाचा अभ्यास करत असाल फिजिकल जिओग्राफीचा, तर तिथे तुम्हाला इंडियन फिजिकल जिओग्राफी किंवा वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी त्याच्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. तर आपण इथेच पेस्ट करून ठेवूया. तर याच्यावरून तुम्ही सोबतच तुम्ही ह्या डायग्राम वरून कुठले कुठले मेजर इव्हेंट झाले हे सुद्धा आपण इथे पाहू शकतो. जर पुढच्या प्रश्न आला त्याने हा इरा दिला इकडचा किंवा पिरियड दिला, आणि इकडचं महत्वाची कुठली घटना घडली ते जर विचारलं तर सांगता येईल. जसं की कार्बनिफेरस मध्ये फर्स्ट रेप्टाइल्स म्हणजे जे सरपटणारे प्राणी होते ते आले. त्याच्यानंतर क्रेटाशियस मध्ये एक्सटेन्शन ऑफ डायनासोर, आपल्याला वाटतं ट्रियासिक हे डायनासोरचं युग होतं मित्रांनो, जुरासिक हे डायनासोरचं युग होतं. पण जुरासिक मध्ये
डायनासोर मोठ्या प्रमाणात होते, पण त्यांचं जर नष्ट कुठं झाले असेल तर ते क्रिटॅशियस मध्ये झालेले आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं होमोसेपियन्स कुठे आले तर हे प्लेस्टोसीन मध्ये आले आहेत. होमोसेपियन्स कुठे आले? प्लेस्टोसीन मध्ये आलेले आहेत. तर अशा प्रकारचे जर इव्हेंट त्यांनी विचारले परीक्षेमध्ये तर ते सुद्धा तुम्हाला सांगता यावं. तर ही इव्हेंट तुम्ही व्यवस्थितरित्या करून चला. पुढचा प्रश्न आहे हिमनग आणि ठिकाण ओळखायला सांगितलेलं आहे. थोडा सोपा प्रश्न म्हणेल मी तुला, कारण 2-3 हिमनग आपल्या माहितीत आहेत. एकच 2 हिमनग तुमच्या माहिती नसतील. सियाचीन ग्लेशियर सगळ्यांना माहित आहे आणि गंगोत्री ग्लेशियर हे सगळ्यांना माहित आहे. गंगोत्री ग्लेशियर मधून गंगा नदी उगम पावते आहे की नाही? गंगा नदीचे उगमस्थान आहे ते, उगमस्थान आहे. आणि सियाचीन ग्लेशियर जगात सर्वात उच्च युद्धभूमी म्हणून आपण म्हणतो, ती कुठे आहे तर ती आहे काश्मीरमध्ये. रिमो ग्लेशियर हे काराकोरम मध्ये, गंगोत्री उत्तराखंड मध्ये आणि झेमू हे सिक्कीम मध्ये. त्याचं सरळ उत्तर आहे 1, 2, 3, 4. तर हे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट महत्वाची सांगतो. सियाचीन हे ग्लेशियर आहे ना, जगातलं सगळ्यात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं ध्रुवाच्या बाहेर असलेलं ग्लेशियर आहे. म्हणजे सियाचीन हे वर्ल्डचं सेकंड लार्जेस्ट ग्लेशियर आहे इन वर्ल्ड. पण कुठे आहे ते? आउटसाइड पोल. म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर जे आपल्याला काही हिमनग सापडतात तर त्याच्या बाहेर सगळ्यात मोठा हिमखंड दुसऱ्या क्रमांकाचा सियाचीन आहे. तर पहिल्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा हिमखंड आहे, त्याचं नाव आहे फेडचेन्को, जे की उझबेकिस्तान मध्ये आहे. उझबेकिस्तान मध्ये आहे. जर तुम्हाला म्हणलं की सियाचीन हे जगातलं सगळ्यात मोठं ध्रुवाच्या बाहेर असलेलं हिमखंड आहे तर ते चुकीचं आहे. 2 नंबरचं आहे. पहिल्या नंबरचं आहे फेडचेन्को, जे उझबेकिस्तान मध्ये. तर जगातलं सगळ्यात मोठं पोलर ग्लेशियर कोणतं आहे मग? सगळ्यात मोठं पोलर सापडणार, त्याचं नाव आहे लॅम्बर्ट. लॅम्बर्ट हे ग्लेशियर आहे आणि हे अंटार्क्टिकावर आहे. अंटार्क्टिकावर आहे. आर्टिकवर आहे की अंटार्क्टिकावर आहे हे पण सुद्धा म्हणता येते. पोल मधलं सगळ्यात मोठं ग्लेशियर लॅम्बर्ट आहे आणि नॉन पोल म्हणजे ध्रुवाच्या बाहेर जर सगळ्यात मोठं ग्लेशियर विचारलं तर फेडचेन्को आहे उझबेकिस्तानमध्ये. 2 नंबरचा आहे आपल्या भारतामधलं सियाचीन ग्लेशियर. पुढचा प्रश्न परत जोड्या लावायला विचारलाय. त्यांनी यावेळेस नॅशनल पार्क्स आणि राज्य विचारलेलं आहे. तर अगदी सोपा प्रश्न म्हणेल मी हा सुद्धा. तुम्हाला 1-2 जरी माहित असेल तर अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह होतात. आपल्याला हे मानस किंवा काझीरंगा, मानस, ओरांग ही खूप फेमस आहेत. बघा नॉर्थ ईस्ट मधली, आसाम या राज्यामधली सर्वात फेमस आहेत, बरोबर की नाही? तर डचं मला 2 हवंय. डचं 2 इथे आहे आणि इथे आहे, म्हणजे माझं पर्याय क्रमांक हे उत्तर नसणार आहे आणि पर्याय क्रमांक 2 सुद्धा हे माझं उत्तर नसणार आहे. आता केवलादेव घाना हे राजस्थान मधले सर्वात फेमस उद्यान आहे मित्रांनो, बरोबर? राजस्थान मध्ये सर्वात फेमस उद्यान आहे. त्याच्यानंतर बंदीपूर हे कर्नाटकामध्ये आहे आणि इंद्रावती हे छत्तीसगड मध्ये आहे. म्हणजे अ 1 असायला हवं आणि ड 2. तर इथं ऑप्शन तयार होतो का मित्रांनो? तर बघूया आपण. सॉरी, ब 1 आणि ड 2. तर ऑप्शन क्रमांक 4 इथे आहे. बंदीपूर हे कर्नाटकमध्ये आहे, केवलादेव राजस्थानमध्ये, इंद्रावती छत्तीसगडमध्ये, मानस आसाममध्ये. आसाममध्ये सगळ्यात फेमस कुठला आहे म्हणलं तर काझीरंगा. काझीरंगा एकशिंगी गेंड्यासाठी फेमस आहे. आणि पुढे याच परीक्षेत एकशिंगी गेंड्यावर प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. अजून तुम्हाला आता लेटेस्ट टायगर रिझर्व मध्य प्रदेश मध्ये केलेलं आहे, त्याचं नाव काय ते तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. टायगर रिझर्व म्हणते मी, राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य याच्याशी बोलत नाही. टायगर रिझर्व म्हणजे व्याघ्र संवर्धन प्रकल्प. लेटेस्ट मध्ये जो 58 नंबरचा आहे, 58व्या क्रमांकाचा आहे, तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे आणि त्याचं नाव काय आहे तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न परत जोड्या लावा. म्हणजे या प्रश्नामध्ये या परीक्षेत किती प्रश्न जोड्या लावा? जवळपास 6 ते 7 प्रश्न हे जोड्या लावा या प्रकारचे आलेले आहेत. आणि हा प्रश्न सुद्धा पठार मधलाच आहे. पहिले त्यांनी पठार विचारले होते आणि ते डोंगर रांगामधले पठार, पर्वतांतर्गत पठार, पर्वतपदीय पठार, हिमालयीय पठार आणि ज्वालामुखी पठार होते. पण यावेळेस तिथं यांनी कुठे गेले? हे पठार आणि त्यांचा प्रदेश कुठे आहे असं विचारले. तर आपण चला याचा सॉल्व्ह करूया. तर युनान. तुम्ही आयुष मंत्रालयाचं नाव कधी ऐकलंय काय? आयुष, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि सिद्ध अशा काही वेगवेगळ्या परिस्थिती. तर त्याच्यातले हे जे युनानी आहे ना, युनानी
तर ते युनान इथून आलेलं आहे. युनानी ही वैद्यकीय मेथड, युनानी ही एक मेडिकल पद्धत आहे किंवा वैद्यकीय पद्धत आहे. आणि ही जी पद्धत आहे ना ती आपली एशियन आहे. तर म्हणजे हे युनानचं पठार हे आशियामध्ये असणार आहे. बरोबर. डच एक आहे. डच एक किती आहे? डच एक किती आहे? तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हा इलिमिनेट होणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलिव्हिया हा देश माहित असायला हवा, कारण बोलिव्हिया या देशाचे खास वैशिष्ट्य असं आहे की या देशामध्ये जगातील सगळ्यात उंच तलाव सापडते. जगातील सगळ्यात उंच म्हणतो बरं मी, उंचीवरचा तलाव सापडतो आणि हा देश आहे दक्षिण अमेरिकेमध्ये. म्हणजे ब च 3 इथे आहे आणि इथे आहे. तरी हा प्रश्न सॉल्व्ह होत नाही मित्रांनो. त्याच्यानंतर आता कोलंबिया. कोलंबिया हा उत्तर अमेरिकेमधला एक देश आहे, म्हणजे प्रदेश आहे. तर अचं उत्तर 4 हवे मला, पर्याय क्रमांक 3. आणि त्याच्यानंतर सेंट्रल मॅसिव पठार हे युरोपमध्ये असणार आहे. तर उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 हे माझं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सॉरी, ऑप्शन क्रमांक 3 हे माझं उत्तर असणार आहे. तर तुम्हाला जे म्हणलं होतं ना बोलिव्हिया, तर बोलिव्हिया आणि पेरू या दोन देशांमध्ये एक तलाव आहे. त्या तलावाचं नाव आहे लेक टिटिकाका. जगातील सर्वात उंच नेव्हिगेशन लेक आहे, म्हणजे या तलावातून वाहतूक होते. तर हे लेक टिटिकाका या दोन देशांमध्ये बॉर्डर तयार करते आणि हे कुठे आहे? तर हे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा क्रम घनतेसंदर्भात उतारच्या क्रमाने लावा. हा दुसरा प्रश्न आहे जो पॉप्युलेशनवर आला. एक वर्ल्ड पॉप्युलेशन विचारला होता आणि हा भारताच्या पॉप्युलेशन म्हणजे महाराष्ट्राच्या पॉप्युलेशनवरचा आहे. तर सगळ्यात जास्त घनता ही पुणे शहरामध्ये होते. तर पुणे शहराचा सगळ्यात पहिला क्रमांक CC इथे आहे. तर पर्याय 2 आणि पर्याय 1 माझं उत्तर नसणार आहे. आपण त्याला इलिमिनेट करूया. त्याच्यानंतर जर क्रमांक लागतो तो कोल्हापूरचा आहे. त्याच्यानंतर आहे नागपूर, त्याच्यानंतर जळगाव आणि शेवटी आहे सोलापूर. तर पर्याय क्रमांक 4 हे माझं उत्तर. आता आपण मित्रांनो आपल्या प्रोफेशनला काही लिमिटेशन असतात, म्हणजे किती आकडेवारी पाठ करणार. आपण प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी पाठ नाही करू शकत. तर फक्त लोकसंख्या या घटकातील महत्वाचा पहिले 5 आणि शेवटचे 5 मग ते कुठले असो, लोकसंख्येच्या वाढत्या दरानुसार किंवा उतरत्या क्रमानुसार असतील, साक्षरतेनुसार असतील, लिंग गुणोत्तरानुसार असतील, त्याच्यानंतर आपण कशाबद्दल म्हणतो अनुसूचित जातींचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा अनुसूचित जमातींचे ST ST त्यांचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे किंवा सर्वात कमी आहे किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये नाहीच आहेत. तर अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी परीक्षेसाठी करून जायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो. तर याचं सरळ उत्तर आहे मित्रांनो किर्लोस्कर. अशा प्रकारचे हे GK टाईप क्वेश्चन्स दरवर्षी 1-2 प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला भेटतात. तर अशा प्रकारच्या प्रश्नांना मी म्हणेल जर तुम्हाला म्हणजे गेस वर्क करू नका, कारण चुकण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो. फक्त बरोबर एकच आहे, म्हणजे 25% बरोबर येण्याचे आहेत, 75% तुमचे चुकण्याचे आहेत ना, कारण हे 3 उत्तर नाहीत, एकच आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करताना थोडीशी रिस्क घ्या, कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन सॉल्व्ह करा जर तुम्हाला करायचं असेल. तर मी म्हणेल जर माहित नसेल तर प्लीज अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करू नका किंवा यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला सॉल्व्ह करण्यासाठी ठेवा. जर तुमचं राऊंड मध्ये तुम्ही पेपर सॉल्व्ह करसाल, पहिला एक राऊंड ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात कन्फर्म क्वेश्चन येतात तसे वाले प्रश्न, त्याच्यानंतर तुमचे इलिमिनेशन वाले, गेस्ट टेक्निक वाले, तुम्ही जिथे थोड्याफार 50-50 वर आहात अशा अटकलात किंवा तसे वाले प्रश्न, तर तशा राऊंड मध्ये या प्रश्नांना ठेवा. पुढचा प्रश्न आहे नदी आणि धबधबे दिलेले आहेत. परत जोडी लावायचा प्रश्न, जवळपास 8वा प्रश्न असेल मित्रांनो या परीक्षेमधला, 8वा ते 9 प्रश्न असेल जो जोड्या लावर आलेला आहे. आता शरावती हा भारतातील सगळ्यात महत्वाचा धबधबा आहे जो की जोग नदीवर आहे, नर्मदा नदीवर आहे कपिलधारा धबधबा, कावेरीवर आहे शिवसमुद्रम आणि घाटप्रभा आहे गोयंका. तर आपला पर्याय क्रमांक काय असेल? 3, 4, 1 आणि 2. ऑप्शन क्रमांक 3 हे माझं उत्तर आहे. हा जो शरावती आणि नर्मदा आहे याच्यामध्ये UPSC 2024 ला प्रश्न विचारलाय आणि सेम त्यांनी जोड्या लावायच्या पॅटर्न मध्येच प्रश्न दिलेला आहे. तर तुम्ही UPSC 2024 सुद्धा तो प्रश्न पाहू शकता. तर परीक्षेसाठी जाताना तुम्हाला दुसरे महत्वाचे धबधबे महाराष्ट्रातील आणि भारतातील महत्वाचे धबधबे, महत्वाची धरणे, महत्वाचे संगम जसे की अलाहाबाद त्याला आपण प्रयागराज म्हणतो, त्याच्यानंतर गंगा आणि यमुना जिथे भेटतात तो वाला संगम झाला, त्याच्यानंतर फाल्गू नदी गंगेला कुठे भेटते, ब्रह्मपुत्रा गंगेचा संगम बघ, त्याच्यानंतर इंडस मधल्या ज्या 5 नद्या आहेत ना, पंजाब मधल्या 5 नद्या सिंधू, झेलम, चिनाब, रावी, ब्यास, सतलज यांचे संगम किंवा ते कुठे आहेत, तर त्या नद्यांच्या वर खामखास प्रश्न आहेत दरवर्षी 1-2 प्रश्न, तर तुम्ही ते प्रॉपर करून चला मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील डॅडॅश हा ग्रह सूर्यापासून डॅडॅश किमी अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण
पूर्ण करण्यासाठी त्याला 88 दिवस लागतात. तर तो ग्रह कोणता आहे तर तो ओळखायचा. तर 88 दिवस लागणारा ग्रह एकच आहे जो सरळ सूर्याला सगळ्यात जवळच आहे, तो आहे बुध ग्रह. आणि हा सूर्यापासून 5.8 कोटी किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. जर तुम्ही एकदम भूगोलचा बेसिक भाग करत असाल आपलं सौर मंडळ, तर त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रहाविषयी काही ना काही स्पेसिफिक माहिती दिली असते. जसे की शुक्राला आपण उगवता तारा म्हणजे मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार, मॉर्निंग अँड इव्हनिंग स्टार. त्याच्यानंतर याला पृथ्वीची जळी बहीण म्हणजे सिस्टर ट्विन प्लॅनेट सुद्धा म्हणतो. पृथ्वीची जुळत ग्रह, पृथ्वीचा जुळत ग्रह सुद्धा आपण व्हेनसला म्हणतो. मार्सला आपण तांबडा ग्रह किंवा लाल रेड प्लॅनेट. सॅटर्न कशासाठी आहे? सॅटर्नची जी घनता आहे ती एकदम सर्वात कमी आहे आपल्या सूर्यमालेमध्ये, म्हणजे हा पाण्यावर सुद्धा तरंगू शकतो सॅटर्न. आणि सॅटर्नला सगळ्यात जास्त उपग्रह आहेत आपल्या सूर्यमालेमध्ये, तर सॅटर्न हा असं होतं. त्याच्यानंतर ज्युपिटर, युरेनस, नेपच्यून, तर असा क्रमाने सुद्धा हे ग्रह बघायचे. आता आपण त्या क्रमाने बघूया. तर इथे सूर्य असेल, तर सूर्याला सगळ्यात पहिला आहे मर्क्युरी, त्याच्यानंतर आहे व्हेनस, त्याच्यानंतर आहे अर्थ, त्याच्यानंतर आहे मार्स, त्याच्यानंतर आहे ज्युपिटर, त्याच्यानंतर आहे सॅटर्न, त्याच्यानंतर आहे युरेनस आणि त्याच्यानंतर आहे नेपच्यून. तर हा बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, तर हे 8 ग्रह आहेत. प्लुटो ग्रह नाही मित्रांनो. 2006 मध्ये प्लुटोला आपण ग्रहाच्या म्हणजे ग्रहाचे जे काही निकष होते ते निकष प्लुटोने फॉलो नाही केले, त्याच्यामुळे त्याला आपण ग्रहाच्या लिस्टमधून काढला आणि आता त्याला आपण बटू ग्रह, त्यालाच आपण डॉर्फ प्लॅनेटचा दर्जा दिलेला आहे. तर अशा प्रकारचे हे ग्रह आहेत. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावायला. तुम्ही तुम्हाला 2 मिनिटं खाली म्हणत की भारतीय गेंडा काझीरंगामध्ये सापडतो, तर जोड्या लावायचा प्रश्न आलेला. तर काझीरंगा हा प्राणी हा धोकादायक आहे. म्हणजे ऍक्च्युली ही जी लिस्ट असते ना रेअर एंडेंजर, IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस ही एक रेड लिस्ट जारी करते. रेड लिस्ट, या लिस्ट मध्ये ना एंडेंजर्ड, एक्सटिंक्ट, व्हलनरेबल म्हणजे धोकादायक प्रजाती, लुप्त होत चाललेल्या प्रजाती, संवेदनशील प्रजाती, विरळ पदार्थ, एक्सटेन्शन इट वाईल्ड म्हणजे फक्त काही तुरळक ठिकाणी भेटणाऱ्या प्रजाती, तर अशा प्रजातींची ना यादी दरवर्षी IUCN रिलीज करत असते. तर त्याच्यामध्ये त्यांचे जे पर्यावरण दृष्ट्या त्यांचं काही जे संरक्षण वगैरे करायला हवं, त्यांना कोणत्या लिस्टमध्ये टाकायला हवं याची माहिती या लिस्टमधून भेटत असते. तर ती दरवर्षी लिस्ट येते. तर ही लिस्ट कोण देते? जर असं जर प्रश्न रेड लिस्ट जर कन्झर्वेशनच्या संदर्भात, तर IUCN ही संघटना देते. तर याच्यामध्ये वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या लिस्टमध्ये टाकलेले असतात त्यांच्या संरक्षणाच्या स्टेटसनुसार किंवा त्यांच्या आपण लोकसंख्या वगैरे किती आहे याच्यानुसार हे केलेले असते वर्गीकरण. तर इंडियन रेनो जो आहे तो म्हणजे भारतीय गेंडा, तो एंडेंजर्ड मध्ये आहे. त्याच्यानंतर एशियाटिक एलिफंट हा जर बघा असाल तुम्ही तर हा व्हलनरेबल आहे. डेझर्ट फॉक हा रेअर आहे. आणि पिंक हेडेड डक, आता हे नाव वाचतानाच थोडस वेगळं वाटते, कारण हे आपण भारतीय गेंडा, आशियाई हत्ती, त्याच्यानंतर आपण काय म्हणतो वाळवट ठाकील कोल्हा वगैरे हे नाव असते. पण गुलाबी डोकं असलेलं होतं तुम्ही कधीतरी फर्स्ट टाइम, तर अशी स्पेसिस ना थोडंफार जे विचित्र असेल तर त्याच्याविषयी ते एक तर ती एक्सटेंड झालेली असेल किंवा ती एक्सटेंड होण्याच्या मार्गावर असेल. तर म्हणजे आपण एक लॉजिक जर लावायचं झालं तर डीचा आपण 3 लावू शकतो. डीचं 3 इथे आहे, इथे आहे. सोबत इंडियन रेनो मी तुम्हाला म्हटलं एंडेंजर्ड आहे, तर इथे आहे. तर माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे माझं उत्तर असणार आहे. एशियाटिक एलिफंट हा व्हलनरेबल आहे म्हणजे संवेदनशील आहे. जर आपण हत्तीचं संवर्धन वगैरे केलं नाही तर ते हळूहळू मग एंडेंजर्ड कॅटेगरी जातील. एंडेंजर्ड करून ते एक्सटेन्शन इन वाईल्ड मध्ये जातील आणि हळूहळू त्यांचं अस्तित्वच ते नष्ट होऊन जातील, म्हणजे ते लुप्त होतील. जसं की अजून एक्सटेंट मध्ये कोणता प्राणी आहे? डोडो. डोडो जो मॉरिशस बेटावर सापडत होता. आता एक करंट मध्ये सायंटिस्टने ना एक्सटेंड झालेले एक उल्फ म्हणजे जंगली कोल्ह्याच्या प्रजातीला त्यांनी रिवाइव्ह करून 3 बछड्यां म्हणजे कोल्ह्याच्या 3 पिल्लांना जन्म करून घातलेला आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांचं आपण पुनर्निर्माण करताना आपण पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती सुद्धा गोष्ट सुद्धा खूप न्यूज मध्ये होते. पुढचा प्रश्न आहे घातक कचऱ्यामधील हालचाली विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसल अधिनियम डॅडॅश मध्ये डॅडॅश येथे आंतरराष्ट्रीय करार सह्या झाली. तुम्हाला जर तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास केला असेल तर बेसल नॉर्म्स
बेसल नॉर्म्स हे बँकेविषयी आहेत आणि तिथे आपण असं असतो की बेसल हा स्वित्झर्लंड मधला एक देश म्हणजे स्वित्झर्लंड मधील एक ठिकाण आहे. तिथे स्वित्झर्लंडचा एकच ऑप्शन आहे, तो आहे. म्हणजे आपल्याला जर तारीख जरी माहित नसते असते तुम्हाला कधी झाला, तर आपण अर्थशास्त्राचं लॉजिक लावून हा प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला मदत झाली असते इन्व्हायरमेंटचा. कारण बेसल हे ठिकाण कुठे आहे तर स्वित्झर्लंडमध्ये आहे. जेव्हा आपण इकॉनॉमिक्स अभ्यास करतो बँकिंग विषयी बेसल नॉर्म्स आले आहेत. बेसल नॉर्म्स 1, 2 आणि 3 आणि आता बेसल नॉर्म्स 3 एंड गेम नावाचे चौथी एक त्याची सिरीज आलेली आहे. त्याचं नाव काय? बेसल नॉर्म्स एंड गेम. बरोबर. तर ते सुद्धा तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये करंटमध्ये वाचून जायचं आहे. एकदम सोपा प्रश्न होता. म्हणजे तुम्ही जर थोडंफार म्हणजे सगळ्या विषयांचा आपल्याला ऍप्लिकेशन बेस्ड अप्रोच ठेवायचा आहे आणि सगळ्या विषयांचं जे काही ज्ञान वगैरे आहे, नॉलेज आहे आपल्याला, ते आपल्याला परीक्षेमध्ये लावायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, हा करंट मधला प्रश्न आहे मित्रांनो. औद्योगिक प्रदूषणाचा पुनर्वापर करून म्हणजेच औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम खालीपैकी कोणत्या देशात सुरू करण्यात आलेला आहे? त्याची सुरुवात मित्रांनो जर्मनीमध्ये करण्यात आलेली होती. तर असे ऑनलाईन न्यूज मध्ये असतात, तर तो आपल्याला वाचून घेत राहायचं आहे. परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी ही व्याख्या 1969 मध्ये कोणी दिलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ओडम. ओडम या व्यक्तीने ही व्याख्या दिली आहे. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टीम ही व्याख्या ओडम याने दिलेली आहे 1969 रोजी. तर सेम अशाच प्रकारचा प्रश्न 2024 का 2023 एक्झाम मध्ये आला होता, तर आपण तो पाहूया आता. तर हा तो प्रश्न आहे. मी इथे प्रश्न तुमच्या पुढे दाखवतो, त्याला थोडं साईडला करतो. तर हा प्रश्न आहे बघा मित्रांनो, पर्यावरण इथे आहे 22 क्रमांक. पर्यावरण म्हणजे सजीवांचे किंवा जीवसमूहांचे जीवन, वाढ, निकष व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिचे कारक व त्यांचा प्रभाव आहे. ही पर्यावरणाची व्याख्या कोणी दिली? म्हणजे सेम पर्यावरणाच्या व्याख्येवरचा प्रश्न विचारलेला आहे त्याने आणि ही व्याख्या दिली होती विश्वकोश, त्याला आपण युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया म्हणतो, यांनी व्याख्या दिली होती. तर दरवर्षी व्याख्यावर किंवा थिंकर आणि त्यांचे थॉट्स वगैरे कुठले आहेत किंवा त्यांनी दिलेली थेरी कुठली आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर मी आता हा प्रश्न इथून हटवतो. इथेच आपण दोन केले बघा. एजी टॅन्सले या व्यक्तीने इकोसिस्टीम ही संज्ञा दिलेली आहे आणि अर्नेस्ट हॅकेल यांनी इकोलॉजी ही संज्ञा दिलेली आहे. सेम याच पेपरमध्ये वाटतं त्यांनी इकोलॉजी संज्ञा कोणी दिली म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. तर इकोलॉजी ही अर्नेस्ट हॅकेल यांनी दिलेली आहे आणि एजी टॅन्सले यांनी इकोसिस्टीम ही संज्ञा दिलेली आहे. तर हा प्रश्न मी आता इथून रिमूव्ह करतो. आता आपण पुढच्या प्रश्नाचं अनालिसिस करूया. तर सेम अशा प्रकारचे प्रश्न बघा, थीम कशी रिपीट होत जाते. तर पर्यावरणाचा अभ्यास करताना आपल्याला फॅक्च्युअल गोष्टी सोबतच डेफिनेशन वगैरे तयार करायचे. आता तुम्ही याच्यासाठी काय करणार आहात, द बेस्ट वे सांगू काय अशा गोष्टी प्रिपेअर करायचा. आतापर्यंत आलेल्या सगळ्या व्याख्या एका कागदावर लिहून काढा आणि त्या कोणी दिल्या का, जर पुढे जोड्या लावल्या तर जोड्या लावल्या आपण सॉल्व्ह करू शकू. जर रिपीट झाली तर आपला फायदाच होणार आहे. तर आता पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, ओझोन मध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीपैकी कोणते परिणाम होतात? जो स्तंभारामध्ये ओझोन असतो त्याला विविध कारणांमुळे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स असतात. ओझोनमुळे म्हणजे त्या सबस्टन्समुळे ओझोनचे विघटन होते. म्हणजे ओझोनला विघटनकारी काही पदार्थ असतात, त्याच्यामुळे ओझोनचा थर हळूहळू विरळ होत जातो, पातळ होत जातो. ऍक्च्युली होल पडते म्हणजे छिद्र पडत नाही, पण जी ओझोनची जाडी आहे ना ती कमी कमी होत जाते. तर तिथून सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात आणि त्याच्यामुळे ना वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान होतात. तर ते नुकसानच कोणते आहेत ते बघायचे. तर मानवाच्या रोग प्रतिकार क्षमतेचे नुकसान होते, बरोबर आहे. वनस्पतींची वाढ खुंटते, हेही आहे. तापमानामध्ये वृद्धी होते, बरोबर आहे मित्रांनो. टेम्परेचर ग्लोबल वॉर्मिंग वगैरे आपण जे गोष्टी करतो ते आहे. त्याच्यानंतर मोतीबिंदू होण्याचे कारण, मोतीबिंदू म्हणजे ऍक्च्युली डोळ्यावर जर ते अतिनील किरण केले पडले ना तर आपली बघण्याची जी क्षमता आहे, दृष्टी जी आहे ती आपली दृष्टी जाण्याची सुद्धा दाट शक्यता असते. तर याचं उत्तर आहे इथं वरीलपैकी सर्व. तर आपण 2 मिनिटात ओझोन विषयी सुद्धा माहिती. ओझोनचा फॉर्म्युला आहे O3 हा फॉर्म्युला आहे. ओझोन कुठे सापडतो तर तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये सापडतो, जो की त्याला आपण गुड ओझोन म्हणतो, चांगला ओझोन. जो बॅड ओझोन आहे मित्रांनो तो ट्रोपोस्फिअर मध्ये सापडतो. ट्रोपोस्फिअर मध्ये ओझोन हा बॅड ओझोन असतो, तो आरोग्यासाठी हानिकारक असतो. याला आपण स्थितांबर आणि तपंबर, हा स्थितांबर आणि याला आपण तपांबर म्हणतो. त्याच्यानंतर ओझोनचा डोस आहे 16 सप्टेंबर, त्याला आपण ओझोन डे म्हणून साजरा करतो. कारण 16 सप्टेंबर रोजीच आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल केला होता 1987 मध्ये. प्रोटोकॉल केला होता ओझोन संरक्षण करण्यासाठी 1987 मध्ये आला होता. हा लागू कधी झाला होता तर 1989 मध्ये लागू झालेला होता. तर ह्याच मॉन्ट्रियल प्रोटोकॉलला 2016 मध्ये एक दुरुस्ती करण्यात आली, तिचं नाव आहे किगाली करार.
किगाली किगाली करार करण्यात आला होता आणि याच्यामध्ये आपण HFC हायड्रोफ्लोरोकार्बन याच्यावर बंदी आणलेली आहे. याच्या वापरावर आपण बंदी आणलेली आहे कारण हा HFC आहे ना, हा सुद्धा एक ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स आहे. तर आपल्याला ह्या गोष्टी कळल्या आहेत. ओझोन कुठे स्थित आहे तर तो स्तंभामध्ये आढळतो चांगला ओझोन. जो खराब ओझोन आहे त्याला आपण बॅड ओझोन म्हणतो, तो ट्रोपोस्फिअर मध्ये आढळतो. 16 सप्टेंबर आपण ओझोन डे म्हणून साजरा करतो. 1987 मध्ये आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल केलेला आहे आणि 1991 मध्ये तो लागू झालेला आहे. आणि 2016 मध्ये किगाली करार सुद्धा केला होता आणि हा किगाली करार कशा संबंधित आहे म्हटलं तर ओझोनशी संबंधित आहे. आणि याच्यामध्ये आपण कुठल्या गोष्टीला बॅन केलंय तर HFC हायड्रोफ्लोरोफ्लोरोकार्बन याच्यावर आपण बंदी आणलेली आहे. तर आतापर्यंत आपण 35 प्रश्नांचं अनालिसिस केलेलं आहे. तर इथे आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 36 प्रश्न सुरू करूया. जर तुम्हाला कुठले तुमचे डाऊट्स एक्झाम सोबत असतील, एक्झामचे रिलेटेड किंवा तुमची तयारी असेल एक्झामची त्याच्या रिलेटेड असतील किंवा अभ्यासाविषयी तुमच्या काही ज्या शंका किंवा डाऊट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. सोबतच तुम्हाला हे सेशन कसं वाटलं हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. आणि जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर याला मित्रांनो नक्कीच लाईक करा. जे कोणी तुमचे मित्र MPSC UPSC PSI STI कंबाईनचं प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही हे व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. आणि जर या चॅनलला तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर तुम्हाला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे या चॅनलला मित्रांनो. तर आतापर्यंत आपण सक्सेसफुली 35 प्रश्नांचा अनालिसिस केलेला आहे. तर हा 2021 चा पेपर होता. तर हा माझा युट्यूब चॅनल आहे फ्युचर ब्युरोक्रॅट्स. या चॅनलवर तुम्हाला जायचं आहे. 2021 च्या प्रश्नाचं तर आपण अनालिसिस आता चालू आहे. याच्या अगोदर 2022, 2023 आणि 2024 या पेपरचं अनालिसिस आपण इन डिटेल केलेलं आहे आणि ते अपलोड केलेलं आहे. आता आपण हा पार्ट 1 होता, पार्ट 1 होता, याचा आपण अनालिसिस केलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पुढच्या प्रश्नांचं अनालिसिस करूया. जर तुम्ही या चॅनलला पहिल्या वेळेस असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.